बसले हे बोल अनाद खुळाया लावी लळाया किती बी जावा दूर कोल्हापूर 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 माझं 30 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद सिंग यांचा जन्मदिवस म्हणून आपण सर्व भारतभर साजरा करतो आणि याच दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. भारताच्या हॉकीचे जादूगार म्हणून मेजर ध्यानचंद सिंग यांना ओळखलं जातं. त्यांनी तत्कालीन ब्रिटिश काळामध्ये या हॉकी या खेळाला सुरुवात केली. त्या काळामध्ये त्यांनी सलग 3 वेळा भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक सुद्धा मिळवून दिलेलं आहे. म्हणून भारत सरकारने भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना पद्मभूषण ही पदवी देऊन सन्मान केलेला आहे. अशा या थोर हॉकीच्या जादूगाराचा आज जन्मदिवस म्हणून आपण भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्या संदर्भामध्ये आज आपल्या महाविद्यालयामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आपल्याला प्राध्यापक शेखर शहा. यांची मी थोडक्यात ओळख करून देतो. हे प्राध्यापक शेखर शहा जे आहेत त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचं असं योगदान आहे. त्यांनी इचलकरंजी आणि इचलकरंजीच्या आसपास असणाऱ्या शहरामध्ये क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असे योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांचं क्वालिफिकेशन आहे BA MA. त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यांनी पूर्णपणे आपलं जीवन या क्रीडा क्षेत्रासाठी या क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून वाढलेलं आपल्याला त्यांच्या एकंदरीत बायोडेटामध्ये दिसून येतं. त्यांनी सर्व विद्यार्थी असतील किंवा गरीब भरपूर विद्यार्थी असतील त्यांना सहाय्य करून या क्रीडा क्षेत्रामध्ये आणण्यासाठी सतत प्रोत्साहन आणि प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. त्यांना विविध शासनाचे पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आलेले आहेत. तसेच त्यांनी मिनी ऑलिम्पिक असेल किंवा तुमच्या इचलकरंजीमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी कबड्डी खो खो व्हॉलीबॉल असेल किंवा इतर खेळ असतील या खेळासाठी त्यांचं महाविद्यालयाचे प्राचार्य आणि क्रीडा विभागाच्या प्रमुख भोसले मॅडम आणि विद्यार्थी आणि माझे सहकारी बंधू गुरुदेव कार्यकर्ते बसलेले आहेत. त्यांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि पुढील सूत्र मी आरोग्य नको पण पैसा पाहिजे. आम्हाला 1.5-2 लाखाची पगार पडतोय पण आरोग्यच आमचं चांगलं नाही. पूर्वी समजलं जायचं की आता आपल्याला आरोग्य म्हणजे आपल्या एक अविभाज्य घटक आहे. त्याचबरोबर जर आरोग्य निरोगी ठेवायचे झाले तर खेळ व्यायाम सदृढ बनवायचे झाले तर पोषण आहाराची गरज असते. ते आता कुठे पाहायला मिळतं का? ते कुठेच पाहायला मिळत. आमच्याकडे 1.5-2 लाखाचे पगार आहेत. 30 वय झाले गुडघा दुखत्यात शुगर बीपी झाले. 1.5 लाख कुठे ठेवायचे? आणि पूर्वीच्या आमच्या राज्यात बघायला गेलं तर अजून चष्मा नाही शुगर नाही बीपी नाही. का? शेतात काम सदृढ शरीर पोषण आहार घटमुट ताजं शिळं काही सुद्धा नसतंय. आज त्या बाईला शुगर बीपी नाही पण पैसा नाही खाता येत नाही. वास्तविक स्थिती आहे. आताच्या मुलांना पिझ्झा बर्गर देऊन जगवताय. आज ही सत्य परिस्थिती आहे. त्याचबरोबर जे खेळाडू असतात आता खेळाडूंचे कित्येक महत्व ऑलिम्पिकचा कोल्हापूरमध्ये बघितला. तुम्हाला वाटते की खेळामुळे काय होतं? हत्तीवरून कोण सरकार PSI मोठमोठे मंत्री लोक आहेत त्यांच्याकडे हत्तीवरून सरकार केलाय नाही. अशा खेळाडूंचा सरकार केला जातो. पण आम्हाला ते नको आहे. आता जर 6 वर्षाचं मूल जरी रडालं तर आई कामात असते म्हणून त्याच्यासमोर मोबाईल लावायचा. पण मैदानी खेळ नको. चिखल आणायला लागते ड्रेस घालून ते आईला धुवायला लागते म्हणून चिखलात सोडायचं नाही. ते फोन बघून 6 वर्षाच्या मुलगाला चष्मा येतोय. असेल ते खाल्लं शरीर सुदृढ बनवलं कारण त्यावेळी आपल्याला पैसा नको होता शरीर हवं होतं. म्हणून मला तुम्हाला खरं सांगावंसं वाटतं व्यायाम आपले मन अगदी निर्मळ बनवतं. खेळामुळे आपले शरीर सुदृढ बनतं तर पोषण आहारामुळे आपल्याला शरीराची वाढ होण्यास मदत होते. सर्व खेळाडूंना जर बघायला गेलं तर त्यांचं शरीराचं चपळ असतं. तेव्हा माझ्या खेळणाऱ्या मुली साहेब कवाच केमी पडणार नाहीत. त्या ठिकाणी आज मेजर ध्यानचंदांची जयंती आहे. त्यांचं सांगावं तेवढं वैशिष्ट्य कौतुक फार आहे. जेवढं सांगेल तेवढ्यासाठी 1 तास ते 2 तास लागतील.
त्यांना वेगवेगळी आमिषे सुद्धा दाखवली. जेव्हा ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवलं आणि त्यांना ब्रिटिश सरकारने वेगळी अपॉइंटमेंट देऊन तुम्ही आमच्या सैन्य दलात जॉईन व्हा, भारत सोडा आणि आमच्याकडून खेळा अशी त्यांना ऑफर दिली होती. परंतु देशासाठी आणि देशाचा अभिमान असल्यामुळे देशाकडूनच खेळणार असं त्यांनी ठणकावून सांगितलं. कित्येक वेळा त्यांना वेगवेगळे प्रसंग आले, वेगवेगळ्या प्रसंगातून वाईट अडचणीतून त्यांनी आपला खेळाचा प्रवास सातत्याने पुढे ठेवला आणि भारताला सुवर्ण पदक प्राप्त करून दिलं. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये अजून भारताला सुवर्ण पदक प्राप्त झालेलं नाही. गेल्या 2 ऑलिम्पिकमध्ये आपल्याला 3ऱ्या क्रमांकावर समाधान म्हणायला आलं. तरी पण आपली प्रगती व्हायला लागलेली आहे. भविष्यातही पुढील काळात हॉकीला दिवस चांगले येतील आणि त्यांच्यानंतर जे स्वप्न होतं की आपल्या भारतानं नेहमी 1 नंबरला राहावं जगात आणि त्याची इच्छा पूर्ण होईल. आताच्या या धावत्या युगामध्ये मुलींनी रोज खेळलं पाहिजे, व्यायाम केले पाहिजेत. वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे. कारण आपण फक्त आर्ट्स केलं, कॉमर्स केलो किंवा पोलीस भरतीला गेलो इथंपर्यंत समाधान न मानता चांगल्या ठिकाणी आपण अधिकारी कसे होऊ. आता या सरकारनं नुकतंच मुलीची फी माफ केली आणि ती फी माफ केल्यामुळं तुम्ही BA-BCom झाल्यानंतर वेगळा कोर्स करा आणि त्यामार्फत तुम्ही चांगल्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा देऊन वेगळ्या पदावर जाण्याचा मनस ठेवा. हे अलीकडं सैदा मॅडम एकच पॅशन झाल्या, कुठलं की ते पोलीस भरतीला मी जातो, ते रायगडवर असू दे किंवा नारायणगडात असू दे किंवा पोलीस गावगाव पोलीस स्टेशन आहे तिथं. आम्ही पोलीस भरतीला तुम्हाला विरोध करत नाही, पण तू मुले आहे, तुम्हाला संधी आहे नोकरीला जास्तीत जास्त आरक्षण आहे खेळामध्ये 5%चं. ह्या सगळ्याचा विचार करून तुम्ही चांगल्या खेळामध्ये प्रावीण्य राहा. हे करत असताना आपले गुरु, आई वडील आणि आपली शाळा, संस्था, आपलं महाविद्यालय याला विसरू नका. नित्यप्रमाणे रोज आपण व्यायाम करा, रोज एखाद्या खेळाचं प्रॅक्टिस करा. खेळाचं रोजचं प्रॅक्टिस केला तर तुम्हाला रिझल्ट आहे. आज प्रवीण कुसाळेसारखा राधानगरी तालुक्यातनं आलेला सर्वसामान्य एका प्राथमिक शिक्षकांचा मुलगा आहे प्रवीण आणि त्याला ऑलिम्पिकमध्ये जाऊन तिथंपर्यंत जाऊन त्यानं पदक मिळवलं. याचं कारण त्याची कष्ट, त्याची धडपड आणि रोजचा सराव या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. तसेच पोपटचा तुम्ही वाचलं असेल की तिचं वजन जादा झाल्यामुळे तिचं मिळत गेलं. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा चुका आपल्याकडून होतात. आज आपण फायनलला गेलो, आज तुमची टीम फायनलला गेली तर आपण आहार कसा घ्यावा, आपण कसं राहावं, आदल्या दिवशी काय करावं किंवा मॅडम काय सांगतील, आपले कोच काय सांगतील हे ऐकून त्या पद्धतीनं आपण आपला प्रोग्राम ठेवा. नाहीतर आज पोपटसारखी आपल्यावर परिस्थिती येतात का म्हणे. कारण मुलींना भरपूर चॅन्सेस आहेत. अकॅडमी, ती शिकवणी, स्टडी या नावाखाली मुलांना दिवसभर गुंतवून ठेवतात. तुमच्या पायाला माती केव्हा लागणार, तुमच्या अंगाला माती केव्हा लागणार. ज्यावेळा तुम्ही हे सगळ्या गोष्टी करायला तर त्यावेळा तुमचं शरीर धष्टपुष्ट होईल. भविष्यात या देशाचं काम, या देशातले चांगले नागरिक घडवायचं काम महिला भगिनी करू शकतात. महिलांची जी शक्ती आहे ती दुसरी कोणाकडे नाही. कारण मी 31 वर्ष गंगापूरमध्ये काम केलं. मुलींच्या मध्ये जे गट्स आहेत ते इतर कोणामध्ये नाही. फक्त ती मुलींनी आत्मसात करून आपल्यावर आपला विश्वास ठेवून आपण पुढे लढायला शिकायला पाहिजे. एकच उदाहरण जाता जाता देतो. गौरी किरण चव्हाण म्हणून आमच्या कॉलेजला मुलगी होती आणि तिचे वडील तिला डबा घेऊन नेहमी ती ॲथलेटिक्सला यायची ग्राउंडवर आणि आल्यावर तिला वेळेत खायला द्यायचं, वेळेत सगळं करायचं आणि ती राज्यापर्यंत नॅशनलपर्यंत जात होती. परंतु एक काळ असा होता की जेव्हा 10वीला होती तेव्हा 10वीला असताना तिच्या वडिलांना एकदमच जोराचा अटॅक आला आणि त्यात वडील निघून गेले. वडील निघून गेलेल्या 3ऱ्या दिवशी ती 10वीला होती. 3ऱ्या दिवशी विभागाच्या स्पर्धा होत्या. मग ते मी तिला फोन करून सांगितलं सर की मला तर तुझे वडील वारले आणि आपण पुढच्या वर्षी तुझ्या सिलेक्शन ट्रायलसाठी प्रयत्न करू आणि नॅशनल पुढच्या वर्षी खेळ. आणि तिला मला सांगतात माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं. पण ती मुलगी डगमगली नाही.
तिने सांगितले सर मी घरातल्यांची परमिशन काढल्या, आईची परमिशन काढल्या आणि चाचूची परमिशन काढल्या. चाचू म्हणजे उदय चव्हाण सर, त्यांची परमिशन काढल्या आणि मी खेळायला येणार. मी अक्षरशः 5-10 मिनिटं असा स्तब्ध झालतो. स्वतःचे वडील वारल्यावर सुद्धा तिसऱ्या दिवशी ती मुलगी आज खेळायला येतो म्हणत्या, ह्याच्याविषयी काय बाळावून मोठा आहे सांगा. आणि ती तिसऱ्या दिवशी कोल्हापूरला शाहू कॉलेजवर माझ्यावर खेळायला आली. तिथून तिथं राज्याला निवड झाली आणि राज्याला निवड झाली तिथून ती नॅशनल खेळली. वडील वारलेले तिसऱ्या दिवशीपासून हा तिचा प्रवास होता. त्यानंतर तिने ज्युनियर कॉलेज केलं आणि सिनियर कॉलेजला DKTला गेली आणि DKTला कॅम्पसमधून तिची सैन्य दलात निवड झाली. जवळजवळ भारतातून जवळजवळ 800 विद्यार्थ्यांची निवड झाली आणि त्यामध्ये 120 विद्यार्थी निवडले गेले आणि त्यामध्ये 3च मुली निवडल्या गेल्या आणि त्यामध्ये गौरी किरण चव्हाण एक होती. धाडस, जिद्द, ध्येय या मुलगीपुढे होतं. तेवढ्यावरती न थांबता तिथलं ट्रेनिंग तिने 1 वर्षाचं चेन्नईला पूर्ण केलं आणि आज मिलिटरीमध्ये ती कर्नल म्हणून आहे. तिच्या हाताखाली 200 जवान काम करतात. आणि काय करायला पाहिजे मुलींनी सांगा, हा आदर्श ठेवा. कल्पना चावला आहे, ती आहे, पोलीस खात्यात मीरा गोरवलकर सारख्या महिला आहेत. या कित्येक लोकांनी आपला ठसा महाराष्ट्रात उमटवलाय. यासाठी तुम्ही एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवा, मी कुठला तर खेळ खेळेन. भोसले मॅडम सारख्या अत्यंत गडबड करणाऱ्या नेहमी खेळासाठी सारखं मला फोन करतात, सर मुली पाठवा, मुली खेळायला या, सर प्रॅक्टिस घेतात का बघा. दरवर्षी भोसले मॅडमचा फोन असतोय. कच्ची मॅडम आता त्यांच्या जोडीला आल्यात. कदम मॅडमनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. इथं खो खोचं प्रॅक्टिस होतं, काही अपर्यायी कारणास्तव ते गेलं. परंतु आपण भविष्यात येणाऱ्या दिवसात डायनेमिक स्पोर्ट्स क्लब आमचा आहे, परत खो खो असोसिएशन आमचं गुरुंकर सर आहे, वेर्णेकर सर आहे. तुम्हाला जे लागलं ते सहकार्य आम्ही तुम्हाला करू. कारण सईदा मॅडम पण रिटायर झाले आणि मी पण रिटायर झालो. आम्हाला वेळ घालवायचा. मी आता जरी रिटायर झालो तरी सर रोज मी 4 ते 7 गंगामेला मुलींचं प्रॅक्टिस घ्यायला जातोय. याही कॉलेजला आपण सांगाल तेव्हा मी तुमच्यासाठी प्रॅक्टिसला येतो. परंतु आमचे नियम करत असणार आहेत. तुम्ही प्रॅक्टिसला आला की आई आणि बाप म्हणून आम्ही तुमच्याकडून वावरणार आहोत. तुमची सगळी जबाबदारी आमची असणार आहे. शेवटपर्यंत तुम्ही नॅशनलला घेऊन येऊपर्यंतची जबाबदारी आमची असणार आहे. तुम्ही खेळा, हसत बागडत राहा, वेगवेगळ्या मार्गाला लागू नका. मोबाईल बघून आपल्या डोक्यामध्ये विविध विचार येतात, ते विचार न आणता चांगल्या गोष्टीसाठी मोबाईलचा वापर करा. तर मेजर ध्यानचंद यांची 2 उदाहरण सांगणार आहे. तर मेजर ध्यानचंद हे हॉकीचे उत्कृष्ट खेळाडू होते आणि आपण जसं आता इथं कबड्डी खो खोची प्रॅक्टिस करतो, तर आपल्याला मेजर ध्यानचंद यांनी हॉकीमध्ये जसे प्रभुत्व प्राप्त केले होते, तर ते पॅरिसच्या ऑलिम्पिकमध्ये गेले होते आणि स्पर्धा सुरू होती. ते गोल मारत होते पण गोल होत नव्हतं. फक्त ज्ञान मिळवणं एवढाच हेतू न ठेवता ते आपल्याला कशा पद्धतीनं वापरता आलं पाहिजे म्हणजे विज्ञान आणि मग बाकीचे सुसंस्कार या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला एकत्र येतील त्यावेळेला तुम्ही एक ऑलराऊंडर पर्सन होतो. आणि त्याच पद्धतीनं आजचा जो आपला क्रीडा दिनाचा कार्यक्रम जो इथं आपण साजरा करतो, त्यांची आपण आज आठवण काढतो आणि त्यांच्या नावावरूनच आपण हा राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करतो. आणि एक क्रीडा दिनाचं औचित्य साधून आज या ठिकाणी माननीय शेखर साहेब आले, त्याचबरोबर वेळेकर सर